त्या किमती असलेले काही मोबाईल फोन। आता एक नजर हुआवे इडिओस वर। हा फोन चालतो Android 2.2 वरती। या फोनला आहे 2.8 इंचांची कॅपॅसिटिव्ह टच स्क्रीन, जिचा रिस्पॉन्स चांगला आहे। प्रोसेसिंग साठी यात आहे 528 मेगाहर्ट्झचा प्रोसेसर। या फोनला आहे 3.2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी साठी आहे 3G आणि वायफाय। हुआवे इडिओस ची मेमरी तुम्ही 32 GB पर्यंत एक्सपांड करू शकता। या फोनची किंमत आहे 8,499 रुपये। यंग आणि चॅट लव्हिंग जनरेशन साठी नोकियाचा एक नवीन फोन नोकिया C301। कॅन्डी बार डिझाईनचा हा फोन टच अँड टाईप आहे। या फोनचा इंटरफेस आहे नोकिया E5 सारखा। या फोनची 2.4 इंचांची रेझिस्टिव्ह टच स्क्रीन चांगली आहे। ऑडिओ क्वालिटी दमदार आहे आणि FM रेडिओ देखील वापरायला आणि ट्यून करायला सोपा आहे। या फोनची मेमरी तुम्ही 32 GB पर्यंत वाढवू शकता। कनेक्टिव्हिटी साठी यात आहे वायफाय आणि ब्लूटूथ। तर फोटो काढण्यासाठी आहे 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा। नोकिया C301 ची किंमत आहे 8,200 रुपये। पण जर तुम्हाला टच स्क्रीन फोन आवडत नसेल आणि मग परवडणाऱ्या बजेट मधला एक बिझनेस फोन घ्यायचा असेल तर मग घ्या नोकिया E5। या फोनला आहे फुल क्वालिटी कीपॅड, शिवाय फेसबुक, ट्विटर, मायस्पेस सारखे सोशल नेटवर्किंग साइट्सची ऍप्लिकेशन्स यामध्ये प्रीलोडेड मिळतील। नोकिया E5 मध्ये आहे 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी साठी यात आहे वायफाय आणि ब्लूटूथ। या फोनचा बॅटरी लाईफ देखील चांगला आहे। शिवाय तुम्ही तुमचे अनेक ईमेल अकाउंट्स या फोनमध्ये कॉन्फिगर करू शकता। नोकिया E5 ची किंमत आहे 8,500 रुपये। आता 9,000च्या बजेट मध्ये मिळणारं फोनचं बेस्ट डील म्हणजे ब्लॅकबेरी कर्व 8520। कमी किमतीमध्ये देखील ब्लॅकबेरीचा संपूर्ण एक्सपिरियन्स मिळण्याची फुल गॅरंटी। या फोनला आहे 2.6 इंचांची स्क्रीन आणि चांगला टायपिंग एक्सपिरियन्स देण्यासाठी फुल क्वालिटी कीपॅड। यामध्ये 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा देखील आहे आणि सोबत आहेत म्युझिक प्लेअर, सोशल नेटवर्किंग, इझी मीडिया शेअरिंग साठी अनेक फीचर्स। हा फोन तुम्हाला अनेक कलर्स मध्ये मिळेल। कनेक्टिव्हिटी साठी यात ब्लूटूथ, वायफाय आणि GPS आहे। शिवाय ब्लॅकबेरीचं फेमस BBM आहेच। त्यामुळे 9,200 रुपयांचा हा फोन फुल पैसा वसूल आहे। आणि 10,000च्या बजेट साठी सॅमसंगच्या गॅलेक्सी सिरीज मधला एक फोन खास प्रोफेशनल साठी, सॅमसंग गॅलेक्सी प्रो। या फोनला सॅमसंगने टॅगलाईन दिली आहे बिझनेस विथ अ डॅश ऑफ फन। या फोन मध्ये आहे टच अँड टाईप टेक्नॉलॉजी आणि फोन चालतो गुगलच्या Android 2.2 वरती। या फोन मध्ये आहे थिंक फ्री ऑफिस नावाचं ऍप्लिकेशन आणि याच्या मदतीने मोबाईलवरच डॉक्युमेंट्स आणि प्रेझेंटेशन्स पाहता येतील, शिवाय एडिटही करता येतील। मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज ऍक्टिव्ह सिंकच्या मदतीने तुम्ही तुमचे ऑफिशियल मेल्सही मोबाईलवरती पाहू शकता। या फोन मध्ये आहे 2.8 इंचांची टच स्क्रीन आणि सोबत एक फुल क्वालिटी कीपॅड। फोटो काढण्यासाठी यात आहे 3 मेगापिक्सेलचा कॅमेरा। तर कनेक्टिव्हिटी साठी यात आहे वायफाय, 3G, ब्लूटूथ 3.0, USB 2.0 चे ऑप्शन्स। सॅमसंग गॅलेक्सी प्रो ची किंमत आहे 10,000 रुपये। 10,000च्या बजेट साठीचा ऑप्शन आहे LG Optimus One चा। 3.2 इंचांची कॅपॅसिटिव्ह टच स्क्रीन असणारा हा फोन चालतो Android 2.2 वर। यामध्ये आहेत व्हॉइस सर्च, ऍप ऍडवायझर सारखी मस्त फीचर्स। या फोनला आहे 3.15 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी साठी वायफाय, GPS, ब्लूटूथ आणि 3G। यानंतर आता एक नजर टाकूया 1 ते 10,000च्या बजेट मधल्या मोबाईल फोन्सच्या सगळ्या लिस्टवर।
www.ibnlokmat.tv वरती किंवा मग फेसबुक वरती आमच्याशी गप्पा मारा, नाहीतर मग ट्विटर वरती मला आणि अंकितला फॉलो करा. पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.